8 लेकराची माय तर मागावची कोंबडी आहे, 13 लेकराचा बाप तर मागावचा डुक्कर आहे. म्हणून समजून जा, काय काय वाड्यावाले लंबे झाले, लंबे तुमचा वाडा होय. आता तिथे कुत्र्याच्या बिलीवाल्या होते, वाड्यामध्ये कुत्रे जन्माला येते, डुकर जन्माला येते, लंबे झाले लंबे. आता तो विषय मोकळा, कारण या संत महापुरुषांनी तुम्हा आम्हाला जागृत केलं. अरे छत्रपती शिवाजी महाराज, अरे गाडगे बाबाच्या कीर्तनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसायचे, म्हणून तुम्हा आम्हाला संविधानाची ताकद मिळवून दिली. अरे गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसायचे. अरे गाडगे बाबाच्या चालू कीर्तनात एक वेळा निरोप आला की गाडगे बाबा कीर्तन थांबवा, तुमचा गोविंदा नावाचा मुलगा आज या जगामध्ये नाहीये. गाडगे बाबांनी थांब म्हणे, काय बोलतेस म्हणे तू? हो म्हणे बाबा, गाडगे बाबा तुमचा गोविंदा नावाचा मुलगा आज या जगामध्ये राहिला नाही म्हणे, तुम्ही कीर्तन बंद करा आणि त्याच्या अंत्यविधीला चला म्हणे. गाडगे बाबांनी उत्तर दिलं की असे मरतील कोट्याने कोटी, काय रडू त्या एकट्या गोविंदासाठी. अरे स्वतःचा पोरगा मेला, पण गाडगे बाबा त्याच्या मयत मध्ये नाही गेले. पण 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले, गाडगे बाबा सतत 20 दिवस रडत राहिले, सतत रडत राहिले. ती बातमी माहीत पडली की बाबासाहेब गेले, त्यांची बातमी माहीत पडली. गाडगे बाबा सतत 20 तारखेपर्यंत रडत राहिले आणि 20 तारखेला गाडगे बाबा पण गेले. अरे गाडगे बाबा जेव्हा गेले तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना माहीत पडलं. तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भुसावळचा कार्यक्रम थांबवून अमरावतीमध्ये येऊन संत गाडगे बाबाच्या चितेला अग्नी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिली. म्हणजे काय वैचारिक नातं होतं या संत महापुरुषाच्या. म्हणजे तुम्हासाठी जगण्याचं काम करत होते. तसं हिरोचं मॉडेल होतं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महेंद्राचं मॉडेल होतं म्हणजे संत गाडगे बाबा. हे संत वेगळेच होते, कारण संत तुम्हा आम्हाला जागृत करण्यासाठी आले. अरे गाडगे बाबा एका यात्रेमध्ये गेले, एका अमरावती जिल्ह्यामध्ये एक ऋणमोचन नावाचं गाव आहे, त्या यात्रेमध्ये गेले गाडगे बाबा आणि त्या गोरगरीब लोकांची दशा पाहिली गाडगे बाबांनी. आणि गाडगे बाबाला असं वाटलं की हे गोरगरीब लोक आहे, या यात्रेमध्ये आलेले गोरगरीब लोक आहे, आपण या लोकांना काहीतरी वाटलं पाहिजे, काहीतरी दान केलं पाहिजे. पण गाडगे बाबा फकीर माणूस होते, 1ही रुपया नव्हता गाडगे बाबाकडे. गाडगे बाबाकडे 1ही रुपया नव्हता. गाडगे बाबा एका सेठजीकडे गेले. त्या सेठजीने म्हणाले, सेठजी मला या गरीब लोकांना काहीतरी दान करायचं आहे, पण मला माझ्याजवळ पैसे नाही. ते सेठजी म्हणे, गाडगे बाबा बोला गाडगे बाबा किती रुपयाचा चेक फाडू म्हणे. गाडगे बाबा म्हणे, माझं HDFC मध्ये अकाउंट नाही, कोणा बँकेमध्ये माझं खातं नाही, कोणत्याच बँकेमध्ये माझं खातं नाही म्हणे. तुम्हाला द्यायचं सांग तर पैसे देऊ नका म्हणे. तुम्हाला द्यायचं सांग म्हणे, दुगडे द्या म्हणे, घोंगडे द्या म्हणे, ब्लँकेट द्या म्हणे, हे मी त्या गरीब लोकांना वाटील म्हणे. गाडगे बाबाला त्या सेठजीने 2 ट्रक गोत्र लुगडं ब्लँकेट घेऊन दिले, घोंगडे घेऊन दिले आणि गाडगे बाबा त्या लाईन मध्ये लावले त्या गरीब लोकांना आणि त्या लाईन मध्ये लावून त्या गरीब लोकांना वाटत होते. गाडगे बाबा वाटता वाटता त्याच लाईन मध्ये लागून एक 20-22 वर्षाची मुलगी होती. 20-22 वर्षाची मुलगी त्याच लाईन मध्ये लागून होती आणि त्या लाईन मध्ये लागून असताना त्या मुलीनं आपला चेहरा पदराने झाकला आणि गाडगे बाबा वाटत जाय, लाईन समोर येत जाय. गाडगे बाबा वाटत जाय, कोणाला घोंगडे दे, लाईन समोर ये, कोणाला ब्लँकेट दे, लाईन समोर ये, कोणाला धोत्र दे, लाईन समोर ये. असे वाटता वाटता ती मुलगी समोर आली. त्या मुलीनं आपला चेहरा पदराने झाकला आणि हात समोर केले. गाडगे बाबा थांबले. ती मुलगी म्हणे, द्या ना बाबा म्हणे, मग मुलगा फाटेला म्हणे, द्या ना बाबा. गाडगे बाबा म्हणे, त्या गाडगे बाबांनी ओळखलं, थांब पोरी, तू म्हणे अवंतिका आहे म्हणे, तू गाडगे बाबाची मुलगी आहे म्हणे आणि हे धोत्र लुगडं ब्लँकेट हे तुझ्यासाठी नाही म्हणे. मी उद्या गावाला येईन म्हणे आणि कामाला जाईन म्हणे आणि हे तुला घेऊन देईन म्हणे. ते गरीबासाठी आहे. घरात छोटा वाटत असलेल्या कपड्यामधून गाडगे बाबाने एक कपडा फेकून नाही मारला हो.
आणि आताच्या एका रानमुक्याने जर एखादी संस्था काढली असेल ना, शिक्षण संस्था, तर त्याचाच अवगबी आणि त्याच्या शिक्षण संस्थेमध्ये राहते. म्हणजे त्याची साली हेल्पिंग साठी त्याचा साड भाऊ माऊळ भाऊ चुलत भाऊ. आणि आता कीर्तनाचा कार्यक्रम आहे, मी काय भाडकं म्हणत नाही. म्हणजे सांगा शिंप्याच्या पोळ्याने का कैची घेऊन कामच करा, महाराच्या पोराने का तुमच्या आमच्याकडे पाहून काम करा, बोलण्याच्या पोराने काय रिकामी धमकी घ्या. आमची जात नाही लागायची नोकरी, याचीच जात लागायची. नीचे जात उत्पसन मानिकचंद. माझी जात माहिती आहे का तुम्हाला? जात माहित जात नाही ती जात आहे. माझ्या जातीचं तर एकही बियाणं नाही. तुमचं बियाण्यापुरते नाही तुमच्या गावात. तेली समाजाचा मी तेली. आता मी तेली समाजाचा होतो, कबलेवाला मास समाजाचा ठेवायला पाहिजे ना. ह्या पोरगा आहे कबल्यावर, याचं नाव आहे यश गराड. याचं नाव आहे यश गराड. याचं नाव आहे, जो तबला वाजवते त्याचं नाव आहे गराड. कवाय सुटू शकते, तबला छान वाजवते हो. आणि हे आहे आमचा क्रिश, याचं नाव आहे क्रिश, याचं आडनाव आहे पवार. म्हणजे यादी काऊन ठेवलं माहितीये का तुम्हाला? म्हणजे महावर जर कोणती अडचण आली तर ह्या शरद पवार साहेबांचा नातू आहे. म्हणजे पवार साहेब आमच्या सोबत आहे. आणि इकडे गायक आहे आमचे मामा आहे हरिदासजी घौगवे, छान गायन करते ते. आणि इकडे आर्गन वादक आहे आमचे मित्र प्रवीण भाऊ घोडे. आता नवीन नवीन यायचं लग्न झालं. आता नवीन नवीन लग्न झाल्यावर कसं असते, किती वर्ष झाले लग्नाला? 4 वर्ष झाले. म्हणजे नवीन नवीन लग्न झालं तर कसं राहते, कोणाचं नवीन नवीन काम राहते. तर पैदल जर चालत असलं तर कसा करते, बाईले पत्नीला आपल्या जवळ घेते, जवळ गड्डा आहे समोर पडशी जवळ घेते. पुन्हा जर 2-3 वर्षाने समोर पैदल चालायचं काम पडलं, गड्डा जर दिसलं त्याले तर मग पुन्हा तिले थोडं दूर ढकलते. गड्डा आहे म्हणते तिथं पडशील तू, थोडं दूर ढकलते. मग 4-5 वर्षाने याचाही तोंड खराब होते, तिचंही तोंड खराब होते. पुन्हा जर पैदल चालण्याचं काम आलं तर मग डायरेक्ट गड्डा जर आला तर डायरेक्टच म्हणते तिथं, हो तुम्ही आहे का गड्ड्यात पडशील ना. प्रेम ठेवा. आमचे प्रवीण भाऊ घोडे आहे, याचं आडनाव आहे घोडे. नाही तर आडनाव वेगवेगळे राहते. माझं आडनाव खाडे, याचं आडनाव पवार, याचं आडनाव गराड, याचं आडनाव भाऊ घोडे. अमरावती जिल्ह्यात मी कार्यक्रमाला गेलो. आमचा कार्यक्रम झाल्यावर मी पोरगा जेवायला बसला. जेवायला बसल्यावर त्या घर मालकाला विचारते, तुमचं आडनाव काय आहे काकाजी म्हणे. ते म्हणे तुम्ही जेवण करून घ्या, जेवण झाल्यावर आडनाव सांगेल म्हणे मी. नाही म्हणे तुमचं आडनाव काय ते सांगून द्या म्हणे मला म्हणे. जेवण करून घ्या तुम्ही, आडनाव ऐकू शकणार नाही. नाही सांगा म्हणे आडनाव काय तर. त्याने सांगितलं. आम्ही जेवता त्याने आडनाव सांगितलं. माझं आडनाव आहे म्हणे हागे.